हॅलो एव्हरीवन, पिहू राणीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे पनीर चीज मोमोज। त्यासाठी लागणारं साहित्य आहे पनीर, अद्रक लसणाचं पेस्ट, लाल मिर्च पावडर, मीठ, किसलेली कोबी, किसलेली काकडी, गाजर, टोमॅटो, किसलेलं पनीर, कांदा आणि मळून घेतलेलं गव्हाचं पीठ। मी इथे मैदा न वापरता गव्हाच्या पिठापासून मोमोज बनवणार आहे। चला तर मग सुरू करूयात। एका पॅनमध्ये आपल्याला ह्या सर्व भाज्या फ्राय करून घ्यायच्यात। थोडंसं तेल टाकून त्यामध्ये सर्वात प्रथम कांदा टाकायचा आहे, त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। कांदा फ्राय झाल्यानंतर आपल्याला किसलेली कोबी यावर टाकून घ्यायची आहे, व्यवस्थित हलवायचं आहे। मोमोच्या फिलिंगसाठी ह्या सर्व भाज्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्यात व्यवस्थित। आता मी यावर किसलेली कोबी टाकते, त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि त्यानंतर अद्रक लसणाचं पेस्ट त्यावर टाकायचं आणि त्यानंतर त्यावर टोमॅटो टाकायचं। सर्व व्यवस्थित मिक्स करायचं। भाज्यांचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला या व्यवस्थित परतून घ्यायच्यात। आणि आता यावर आपल्याला किसलेलं गाजर टाकायचे। अशी पूर्ण व्हेजीची आपल्याला फिलिंग मोमोजसाठी बनवून घ्यायची। तर गाजर व्यवस्थित फ्राय झाले, त्यावर थोडंसं लाल मिर्च पावडर, थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचे आणि त्यानंतर आपल्याला त्यावर किसलेली काकडी टाकायची। व्यवस्थित हलवून घ्यायचे। अशा ह्या जास्तीत जास्त भाज्या टाकून तुम्ही फिलिंग बनवू शकता मोमोजची। आता सर्वात शेवटी आपल्याला यावर किसलेलं पनीर टाकायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। पहा किती सुंदर कलर दिसतोय आपल्या फिलिंगचा। आता आपलं फिलिंग रेडी आहे, त्याला एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि दुसरीकडे गव्हाच्या पिठाच्या छोट्या छोट्या लाट्या बनवून त्यामध्ये मोमोजची फिलिंग भरून आणि मोमोज आपल्याला फ्राय करून घ्यायचे। थोडंसं पीठ घेऊन त्याची व्यवस्थित अशी पातळ लाटी लाटून फ्राय केलेल्या भाज्यांची फिलिंग आपल्याला करून घ्यायची। जास्तीत जास्त फिलिंग करून घ्यायची, ज्यामुळे मोमोज आपले जास्त छान लागतील। आणि त्यावर एक चीजची स्लाइस ठेवायची आणि नंतर त्याला फोल्ड करून बंद करून घ्यायचे। अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारे आपल्याला जास्तीत जास्त बनवून घ्यायचे मोमोज। आणि असे छोट्या छोट्या चीजच्या स्लाइस आपल्याला प्रत्येक मोमोच्या आतमध्ये ठेवायच्या आणि अशा प्रकारे फोल्ड करून बंद करायचे, जेणेकरून हे मोमोज सारखे दिसेल। इकडे आपली फिलिंग करून मोमोज रेडी आहेत। मी याला आप्पे पॅनमध्ये फ्राय करून घेणार आहे। आप्पे पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून मग आपल्याला त्यावर मोमोज ठेवायचे आणि थोड्या वेळ झाकण लावून त्याला फ्राय होऊ द्यायचे। एक बाजू फ्राय झाल्यानंतर दुसऱ्या बाजूवर आपल्याला पलटून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता एक साईडने आपले मोमोज फ्राय झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे। त्याला परत दुसऱ्या साईडवर पलटवल्यानंतर थोडा झाकण लावून फ्राय होऊ द्यायचे। आता झाकण उघडून घेऊयात। हे दोन्ही साईडने व्यवस्थित फ्राय झाले। एका प्लेटमध्ये आपण याला काढून घेऊयात। असे मस्त आपले हेल्दी मोमोज रेडी आहेत। तुम्हीही ट्राय करा असे गव्हाच्या पिठापासून बनणारे हेल्दी मोमोज। एक मोमो मी तुम्हाला कट करून दाखवते। पहा किती मस्त क्रिस्पी आणि मधून चीजी असा आपला मोमो बनलेला आहे। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पिहू राणीज किचनला सबस्क्राईब करा। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। थँक्यू।